माता रमाई, माता भीमाई, सावित्री माता फुले यांना माझे त्रिवार अभिवादन। माझ्या मित्रमैत्रिणींनो, एप्रिल महिना म्हणजे आपल्या महापुरुषांच्या जयंत्या असतात। सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यामध्ये माझा स्वतःचा 24 एप्रिल हा वाढदिवस गेल्या मी 4 वर्षापासून आनंदाने साजरी करत आहे। त्याच्या पाठचा एकच उद्देश आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो, आयुष्य जेव्हा आपण जगत असतो तेव्हा त्या जगताना आपल्याला वेळोवेळी कुणी वेळेने आपल्याला मदत करत असतं, तेही महत्त्वाचं आहे। जी व्यक्ती आपल्याला वेळ देते तर त्यालाही आपण नाराज करून चालणार नाही। जी व्यक्ती आपल्या प्रसंगाला उभी राहते, वेळाप्रसंगाला उभी राहते, आर्थिक रूपामध्ये ती योगदान देते, त्यालाही विसरून चालणार नाही। तर असे 2 प्रकारच्या लोकांमध्ये आपल्या प्रत्येकाचा वावर असतो। फक्त फरक हा आहे की लोक जो मदत करणारा आहे त्याला थँक्यू व्हेरी मच बोलून ती मदत जी आहे ती मदत ती त्याला फेड करतो, पण त्याचं कौतुक होत नाही। आणि ते कौतुक न होण्यामुळे ती मदत करणारी जी व्यक्ती आहे ती परत कुणाला मदत करणार नाही, कारण त्या व्यक्तीचं कौतुक झालं पाहिजे। माझ्या मित्रमैत्रिणींनो, ते कौतुक एक 100 लोकांमध्ये झालं, 50 लोकांमध्ये झालं तर ज्याचं आपण कौतुक करतो त्याला किती बरं वाटेल, फार बरं वाटेल। तो जीवनामध्ये कधी क्रिमिनल सुद्धा बनणार नाही। यालाच आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो। ग्रॅटिट्यूडची व्याख्याच ती आहे मुळात की तुम्ही केलेल्या उपकाराची जाण ठेवा। केलेल्या उपकाराची या मुखातून आपण किती बडबड करतो, किती काय काय आपण बोलतो, पण कौतुक नाही करत। तर बर्थडे म्हणजे हा कौतुक सोहळा, ना की स्वतःचं कौतुक। पदोपदी जीवनामध्ये माझं जे आयुष्य आहे हे संघर्षमय आयुष्य आहे आणि या संघर्षमय आयुष्यामध्ये अगदी 2 वर्षाच्या लहान मुलापासून ते थेट 75 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत कौतुक हे झालं पाहिजे। माझ्या मित्रमैत्रिणींनो, वाढदिवस अजून एक दुसरा पैलू आहे, ते माझे भाऊ सांगतील, महेश गडांकुश सांगतील की ही प्रथा, वाढदिवस सेलिब्रेट करण्याची जी प्रथा आहे ही प्रत्येकाची परिस्थितीप्रमाणे असावी। बरे घरामध्ये 10 लोक आहेत तरी चालेल आपल्याला। भले आपण कुठे छोट्या हॉटेलमध्ये बसलोय तिथं तुम्ही करा कौतुक। एखाद्या पिकनिकला आपण गेलो, थंड हवेच्या ठिकाणी गेलो, पिकनिकला खर्च केला, त्याला आपण आनंद म्हणू शकतो? नाही, आनंद त्याच्यामध्ये नाहीये। मित्रमैत्रिणींनो, आनंदाची व्याख्या अशी आहे की आनंद हा कळपामध्ये साजरी केला पाहिजे, ना की त्या हॉटेलमध्ये। बाबासाहेबांचं एक खूप चांगलं स्टेटमेंट आहे, ते म्हणतात, सर्व समाजाला ते म्हणतात, काय म्हणतात की तुम्ही व्यसन करू नका, कारण व्यसन करण्याने, व्यसन जो करतो ना, जो दारू पितो ना, त्याने स्वतः आत्महत्या करावी। कारण दारुड्याच्या घरामध्ये त्याची मुलं, त्याची बायको ज्या यातना सहन करतात त्या यातना फार भयंकर असतात। आम्ही अल्कोहोलवरती पण कामं केलेली आहे आणि त्याच्यावरती आम्ही म्हणजे तो जो पितो ना त्याला आतून इच्छा पाहिजे ती दारू सोडण्याची। तर तसा आनंद न व्यक्त करता तुम्ही एखादा समूहाने कार्यक्रम ठेवा। तुमच्या जीवनात वेगवेगळे लोक येत असतात, त्यांचं कौतुक करा, ग्रॅटिट्यूड ठेवा, कौतुक करा, ग्रॅटिट्यूड ठेवा। आणि एखादा असा म्हणत असेल तुम्हाला, अरे मला ते आवडत नाही कौतुक वगैरे, त्याला बोलायचं तू काय जनावर आहे का? आता थोड्या वेळापूर्वी एक लेडीज मला बोलली, सर मला नटायला नाही आवडत। काय बोलली? मला नटायला नाही आवडत, मला जो नटवतो मी घरी जाते आणि धुवून काढते। ती तिची
अनएज्युकेटेड म्हणतात ना विचार, तसे विचार. म्हणजे ज्याने मेकअप केलाय तो केलेला मेकअप ती स्त्री धुवून येते, बरोबर की नाही? मग हे फार चुकीचं आहे. तुम्ही ॲप्रिशिएट केलं पाहिजे की हे आनंद आहे, हा आनंद तुमच्या बॉडी स्ट्रक्चरमधनं पण जाणवला पाहिजे, लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आणि असा आनंद जेव्हा वाढत जातो तेव्हाच या जीवनाचं फलित म्हणतात ना यशाच्या शिखराकडे जातो. तथागतांच्या गाण्याने आज या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघर्ष करायला शिकवलं. माझ्या मित्रमैत्रिणींनो, कहते हैं ना संघर्ष से ही दुनिया बनती है. आज 53 वय संपून 54 वयात मी आले, याचं कारण आहे संघर्ष, मेहनत. जी व्यक्ती संघर्ष मेहनत करते तर त्या व्यक्तीला हे एक लाभलेलं, जसं बाबासाहेबांना लाभलेलं होतं की त्यांचा तर फार मोठा संघर्ष होता की या संघर्षमय कालावधीमध्ये त्यांना हे मिळालेलं एक म्हणतात ना सोनेरी किरण, तसंच आम्हा बहीण भावांना हे एक मिळालेलं सोनेरी किरण आहे. आणि भाऊ फार सुंदर सिंगर आहे आणि आता मी त्याला विचार मंचावरती बोलवत आहे.